की नाही आपल्याकडे 3 भाषा आहेतच ना हो, असं नाही. 0 ते 14 वयोवर्ष वयोगटातील लहान मुलांचं एकूण मानसशास्त्र जर लक्षात घेतलं आणि त्या मानसशास्त्राचा अभ्यास केला तर कुठलीही एक भाषा ते चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. आणि म्हणून जर एका भाषेचं आकलन त्यांना चांगलं होण्याचं असेल तर मुलं जास्तीत जास्त मातृभाषेतून चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतात, असे अगदी गणेश देवींसकट अनेक भाषा तज्ज्ञांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. त्यामुळे भाषा तज्ज्ञांनी मांडलेलं म्हणणं, बालमानसशास्त्रज्ञांनी मांडलेलं म्हणणं, या सगळ्यांचा विचार करता मुळात महाराष्ट्रात जर आपण मातृभाषेतून शिक्षण देत असू तर पुन्हा हिंदीची सक्ती का लादली जाते, हा साधा प्रश्न आहे. सुधीर भाऊ मुनगंटीवार किंवा भाजपचे नेते याला एका वेगळ्या अँगलने किंवा त्याला काय म्हणता येईल की मुळात विषयाचं आकलनच नसल्यामुळे ते ज्या पद्धतीने मांडणी करत आहेत या मांडणीला काही फारसा अर्थ उरत नाही. खरं तर काही दिवसापूर्वी दोन्ही पक्ष एकत्र येणार यावर चर्चा होती आणि आता मोर्चाच्या माध्यमातून ते एकत्र येत आहेत. भविष्यात खरं तरी दोन्ही एकत्र येण्याची सगळे जे सूचक आहेत. मला वाटतंय भाजपाचं आजचं पित्त खवळलेलं त्याचं कारणच ते आहे. भाजपाच्या लोकांचा जो असा तिळपापड होत आहे त्याच्या मुळाशी असणारी मूळ कारणच ही आहेत की ज्या पद्धतीने आज ते सगळेजण विवेक हरवून व्यक्त होत आहेत. आम्ही वारंवार असं म्हटलं की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताचा विचार करणारी माणसं आहोत. त्यामुळे हा मोर्चा सुद्धा एकत्रित येत असताना जर विषय एकच असेल, एकाच मुद्द्यावर लढाई चालू असेल, एकाच यंत्रणेशी लढा असेल आणि साध्य काय करायचं ते साध्य सुद्धा एकच असेल तर वेगळे मोर्चे काढण्याची गरज नाही. पण ही मनोमिलनाची निश्चितपणे हा एक पहिला टप्पा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.